इथल्या बीडमधील ज्या रुग्णालयामध्ये गेलात त्या रुग्णालयातून तुम्हाला काय सांगण्यात आलं आहे? त्यांच्याकडून सांगण्यात आलं आम्हाला की तिच्या पोटामध्ये काहीतरी राहिलेलं आहे आणि पू झालेला आहे. मग ते म्हणले की ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन करायचं ठरल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला मागणी केली. मागणी केल्याच्या नंतर कारण आमच्याकडे तेवढी नव्हती म्हणून आम्ही मागणी त्याची पूर्ण करू शकत नव्हतो. किती रुपयाची मागणी? त्यांनी आम्हाला 5 लाख रुपयाची केली. 2 पासून 5 पर्यंत केले. ते म्हणले 5च्या पुढे पण जाऊ शकते किंवा आत म्हणले जशी पेशंटची तब्येत आयसीयू मध्ये ठेवा लागेल म्हणले तिला, असं सांगितलं. डॉक्टरचं नाव काय? स्वप्नील ढाकणे. निश्चित एखादा सरकारी दवाखान्यामध्ये एखाद्या पेशंटची अशा पद्धतीने हे होते, हँड ग्लोव्ह असतील, टिश्यू पेपर असतील, एवढं साहित्य पोटात राहतं, याकडे कसं बघतं? असं तर व्हायला नाही पाहिजे. त्यांना काळजी घ्यायला पाहिजे डॉक्टरनं त्यांची. कारण त्यांचं म्हणजे असं हे माझ्याच मुलीसोबत नाही कुठल्याच मुलीसोबत त्यांना असा अन्याय करायला नाही पाहिजे. आणि अशा डॉक्टरना तर ठेवायलाच नाही पाहिजे. त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे, निलंबित केलं पाहिजे त्यांना. निश्चितच एकंदरीत बघायला गेलं तर जे कोणी संबंधित डॉक्टर असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि मुलीचा सर्व खर्च जो आहे तो शासनाने उचलावा अशी देखील मागणी कुटुंबीय तथा सामाजिक कार्यकर्ते देखील करत आहेत. NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, वडवणी, बीड.